हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा तर मग आज आमच्या घरी आहे मिनी थार. तर ही उडायची दादूची. आणि आज आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि असं तर काय सगळ्यांचा उपवासच असेल. तर बघा तर मग एकादशी निमित्त आईंनी बाहेरचं सगळं सारवलं होतं आणि एवढं छान वातावरण झालं होतं. आणि कधी कधी ना म्हणजे असं सारवल्यानंतर खूप छान वाटतं बाहेरचं. तर बघा तर मग ह्यांना मला ना त्यांचं खुराक आहे ते ठेवायचं होतं. मी आले की त्यांनी लगेच उठले आणि त्यांना कळलं की आता मी त्यांना ठेवणार आहे. मग मी गेले त्यांच्यासाठी आणि गहू घेऊन आले. त्यांना गहू ठेवायचं होतं आणि गहू म्हटलं ठेवावं. तर बघा तर मग डार्लिंगचं कसं चाललंय. लगेचच तिला तिच्या ताटातलं नसतं खायचं, लगेच तिला दुसऱ्याच्या ताटातलं खायचं असतं. मग मी परत गेली लक्ष्मीला ठेवायला. तर लक्ष्मीला थोडंसं कमीच वाटलं म्हणून मी म्हटलं पांडूच्यातलं थोडंसं घ्यावं आणि लक्ष्मीला पण द्यावं. मग मी ते खायला घेतलं आणि ते लक्ष्मीला पण दिलं. आणि बघा तर मग मला स्वयंपाक पण करायचा होता, म्हणलं नाश्ता वगैरे द्यायचा. मग मी पीठ वगैरे मळलं आणि घेतल्या चपात्या करायला. तेवढ्यात माझ्या वादळाचा आवाज आला की रडलेला. मग मी म्हटलं चला चला फटाफट गेलं पाहिजे. हे आहेत पप्पा, त्यांना चहा चपातीचा नाश्ता दिला होता आणि माझं वादळ का रडतंय म्हणून मी घरात गेले बघायला. तर त्याचं पप्पांनी त्याला घ्यावं म्हणून त्याचं चाललं होतं नाटक, मला घ्या म्हणून. आणि हे काय करतात शेर्लिनच्या पप्पांचं काय बाबा, रोज वेगवेगळे स्टंट. आणि पप्पांचं नाश्ता वगैरे करून झाला होता. मग म्हणलं त्यांना आंघोळ घालावीत म्हणून मग मी दादूला आणि पप्पांना सोबतच आंघोळीला बसवलं आणि फटाफट पप्पांना आंघोळ घालून घेतली. आणि आई काय करत होत्या गाडीपाशी बाहेर येऊन बघितलं. राईट ना म्हणलं आई काय करताय. लगेच त्या लाजल्या आणि गेल्या निघून. म्हणलं काय गाडी चालवायचा प्लॅन आहे काय. तर हसल्या आणि मग गेल्या. आणि मला आता काय करायचं होतं, शेळ्यांना जरा थोडंसं खायला पण टाकायचं होतं, कारण शेतात तर काय घेऊन गेले नव्हते, कामच चालू होतं. म्हणलं आपल्या घरामागे जी शेवरी आहे ती म्हणलं त्यांना तोडून टाकावी. कसं असतं ना असं शेतात राहायचं म्हणलं एवढे तेवढे छोटे छोटे स्टंट तर काय करावेच लागतात. म्हणलं त्यांना शेळ्यांना घास वगैरे नाही टाकलेला अजून, म्हणलं शेवरी तर टाकावी. आणि म्हणून मी चढलेले घरावरती, म्हणजे भिंत आहे छोटीशी, त्याच्यावरती काय पडण्याची भीती नाही. आणि मी चढले. तर तेवढ्यात आली होती आज आमच्या घरी बैलगाडी. तर कशासाठी आली आहे मी सांगतेच तुम्हाला पुढं. तर बघा तर मग दादू लगेचच चान्स मारून घेतला दादूने आणि बसला बैलगाडी चालवायला. म्हणजे हां हेच राहिलं होतं चालवायचं की ते पण पूर्ण केलं आज, असं झालंय दादूचं. तर बघा तर मग म्हणजे आमचा ड्रायव्हर कसा बैलगाडी चालवतोय. तुम्ही कधी बैलगाडीमध्ये बसलाय का, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आता बैलगाडी तर आली आहे शेतात आणि मग मला जायचं होतं, ते शेतामध्ये लावायचे होते घास, त्याच्यासाठी बी आणायला जायचं होतं. तर म्हणलं ह्यांना सांगितलं मी बी घेऊन येते. तेवढ्यात आले होते आमचे, म्हणजे टीव्हीचा जरा प्रॉब्लेम झाला होता आणि डिश रिपेअर करण्यासाठी ते फिटर आले होते. मग मला त्यांना द्यायचं होतं. तर म्हणलं आता त्यांची पिशवी खूप जड आहे, आता वरती कशी घरावरती द्यायची, म्हणून मी त्याला काय केलं, हे असं प्लॅन केला, दाव्याने बांधलं आणि दिली त्यांना वरती. तर बघा तर मग बैलगाडीने त्यांचं काम चालू केलेलं आहे. आता मला माझं काम करायचं होतं. तर काय तर मला त्यांना द्यायचं होतं बियाणं, जे आपल्याला शेतामध्ये लावायचं आहे. तर काय लावायचं होतं, शेळीसाठी जी घास आहे, शुगर ग्रेज म्हणून एक घास आहे, तर तो मला शेतामध्ये लावायचा होता. मग मी म्हणलं की जाऊन तो पण घेऊन यावं. तर मी म्हणलं चला मी जाऊन घेऊन येते. तोपर्यंत ही गोष्ट माझ्या दादूने पण ऐकली. तर फटाफट त्याने पण लगेच चप्पल घातली. मग मी आईंना सांगितलं की त्याला थोडीशी लाडीबिडी लावली, नादवलं आणि मी निघाले. तर माझ्या मागं काय शर्लिन लगेचच निघाली की मला पण यायचं. आणि बघा इथं पण रस्त्याला स्टंट चालू झाले. तर मी जिथं बी नेण्यासाठी आले होते तिथं मला त्या काकूंचं चाललं होतं शेंगा काढायचं. त्या मला म्हणलं खा शेंगा. मग काय बाबा आता वल्ल्या शेंगात म्हणलं एवढं चान्स मारून घेतला, फटाफट शेंगा खाऊन घेतला. म्हणजे मला पण खूप आवडतात वल्ल्या शेंगा आणि मला आवडतात. म्हणलं काय बाबा आमची पोरगी म्हणजे काय माझ्या पुढची आहे, तिला पण खूप आवडतात. मग ती पण बसली येऊन खायला. तर मग तिथल्या काकू म्हणल्या काय करते, म्हणलं थोडासा व्हिडिओ आपला म्हणून आपला टाइमपास म्हणून मी त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढला, शेंगा खाल्ल्या आणि नंतर मी निघाले माझ्या कामासाठी. तर बघा तर मग मी ते बियाणं घेतलेलं आहे. हे बघा हे जे आहे शुगर ग्रेज म्हणून या घासचं नाव आहे आणि मी हाच लावणार आहे शेतामध्ये. तर घेऊन आले आणि ज्यावेळेस तिथं येता येता मला इतकं छान असं गाईचं पिल्लू दिसलं बघा, म्हणजे इतकं गोंडस आणि सुंदर होतं ना. तर थोड्या वेळ थांबले आणि मला पुढचं काम करायचं होतं म्हणून मी निघाले. तर शर्लिन आलेली, आता ती तर दमून गेली होती सायकल चालून चालून. म्हटलं आता आपणच घ्यावी म्हणून मी आले. तर घरी येताच दादू बघा लगेचच दादू माझ्याकडे आला आणि पप्पा का बसलेत म्हणून पप्पांना विचारतं. म्हटलं काय मला करमत नाही म्हणून शांत बसलेले. आणि त्या पप्पांना करमत नाही, म्हणलं थोडंसं काहीतरी मस्ती केली पाहिजे, म्हणजे टीव्ही लावून द्या. तरी पप्पा शांत. मग स्नॅपचॅट कशासाठी, आपलं थोडंसं काहीतरी आपलं दाखवलं पप्पाला. म्हणलं पप्पा तुम्ही कसं दिसताय छोटा असताना. आणि आता मी पप्पा छोटे झाले म्हणलं आता मला तर काय म्हातारं व्हावं लागलं. मला कसं तरी वाटत होतं, पण म्हणलं चला पप्पा हसतात म्हणल्यावर काय फरक पडतोय, हसवण्यासाठी पप्पांना हससाठी हम कुछ भी कर सकते. तर पप्पांना हसावं म्हणून मी असं थोडंसं स्नॅपचॅटला थोडंसं व्हिडिओ वगैरे करून दाखवत होते पप्पांना. पप्पा इतके हसले की हसून हसून पप्पा खाली पडले. आणि म्हटलं चला आता थोडंसं पप्पा पण मस्त फ्री झालेत, तोपर्यंत आपण शेतामध्ये जावं. तर शेतामध्ये येऊन बघितलं तर बघा शर्लिनचं पण काम चालू आहे आणि ते जे काका आले होते ते पण शेतामध्ये ते बी टाकत होते. आता ते टाकतात म्हणल्यावर दादूचं काय बाबा, दादूला बी पाहिजे. लगेचच दादू महागायला लागला, त्यांना मला बी द्या आणि मला पण टाकायचे, मदत करायची आहे तुम्हाला. मग म्हणलं चला दादू टाकतोय म्हणल्यावर आपण तर काय दादूचा व्हिडिओ घेतलाच पाहिजे. कारण कसं आता एवढा मोठा आमचा कामगार काम करतोय म्हणल्यावर कुछ तो बात होणी चाहिए ना. आणि त्याला एवढा आनंद झाला
परत नंतर मी म्हटलं चला शर्लिन पण टाकते तो पण टाकते, म्हणून मी थोडीशी थांबली, बसले थोडा वेळ आणि चाललं होतं बघा. आई आणि माझ्या पप्पांच्या काहीतरी गप्पा चालल्या होत्या, ह्यांचं इकडं काम चालू होतं. तर म्हटलं चहा वगैरे त्यांना करावा आणि म्हटलं तुम्हाला कसे बियाणे ते पण दाखवाय. तर बघा तर मग शुगर ग्रेसचं बियाणं कसं आहे. आणि घरी आल्यानंतर मी तर बघा शर्लिनचं काय चाललंय, मस्त आपल्या जियांना घेऊन बसलेली त्याच्यासोबत व्हिडिओ करत होती. आणि शर्लिनला म्हणजे खूप नाद लागलाय बरं का व्हिडिओचा. आणि मग नंतर मग जियानला मी थोडंसं दूध वगैरे दिलं आणि जियानला दूध दिलंय म्हटल्यावर टायगरचं काय बाबा. आता जियान लाडका झाला आणि टायगर थोडासा बाजूला पडला, तर टायगर कसा शांत बसून बघतोय. आणि त्यात नंतर झाली संध्याकाळ, तर आले शर्लिनचे पप्पा आणि मी त्यांना शर्लिनच्या पप्पांना सांगत होते, मी पप्पांना ही गोष्टच दाखवून दुपारी हसवत होते. तर ते म्हणले काय, म्हणून मी त्यांना पण करून दाखवायला लागले. तर म्हणजे बघा ना, मी त्यांना एवढं मी म्हणलं की आपल्या दोघांची साथ मला इथपर्यंत पाहिजे. आणि नंतर थोडंसं एन्जॉय मस्ती झाली आणि नंतर दादूचं आणि त्याच्या पप्पांचं झालं, क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. मग शर्लिनचे पप्पा आणि ते खेळत होते क्रिकेट, मला स्वयंपाक पण करायचा होता आणि आज आषाढी एकादशी सोडायची नाहीये म्हणून मला काहीतरी फराळीचं बनवावं, म्हणून मी गेले घरामध्ये. तर बघा तर मग शर्लिन हे लोक क्रिकेट खेळत होते आणि शर्लिनचा चालला होता अभ्यास. तर शर्लिन पण अभ्यास करते, म्हणजे शर्लिनचा अक्षर अशी इच्छा होती शर्लिनची की तिचं अक्षर मी तुम्हाला दाखवावं, म्हणून तिने फटाफट लगेच पानं वगैरे बदलायला सुरुवात केली. आणि दादूचं तर काय बाबा, तो कधी दमतच नाही हो, म्हणजे त्याचा क्रिकेट खेळ चालू होता आणि त्याचा काही दिवसभर कोणता ना कोणता खेळ चालू असतो. आणि दादूने मारला 6, तर त्याचे पप्पा म्हटले आऊट. तर दादू काय आऊट झालेला नव्हता. आणि दादू खूप चिडतो बरं का, स्वतःच बॅट घेतो आणि कुणाला सुद्धा बॅटिंग देत नाही, फक्त आपल्याला बॉलिंग भेटते त्याची बॅटिंगच असते. तर ते झाल्यानंतर शर्लिनचा अभ्यास झाला आणि मग शर्लिनचा आणि दादूची चालू होती मस्ती. तर दादूने काय केलं, मी स्वयंपाक करत होते तिथून आणला लायटर आणि म्हणायचं की मला चटका दे, आणि चटका बसल्यासारखा ड्रामा करायचा आणि स्वतःच म्हणायचं मला चटका दे. बघा तर मग कसा करते, खूप ड्रामे बाज आहेत माझे दोन्ही पण वादळ. चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.